त्याला चहा बनवायची पद्धत वेगळी आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर मी आता आहे सेंट्रल नर्सरी केरलामध्ये आहे. मी त्रिशूर सिटीमधून आतमध्ये आलो आहे. पिची डॅमच्या इथे ही नर्सरी आहे आणि इथून आपल्याला भाडं भरून ना सिंधुदुर्गात जायचं आहे. असं आपला लोड भेटलेला आहे. पण मी इथे लवकर पोहोचलो. काल रात्री माझी गाडी 2 वाजता खाली झाली. तिथून मी कट्टायपोरा काहीतरी नाव, तिथे येऊन झोपलो. त्या सरांना सोडलं तिथे आणि सकाळी उठून म्हणजे 4-4:30ला झोपलो. सकाळी 8ला उठलो आणि सकाळी उठून जो निघालो आहे तिथून इथे येईपर्यंत मला आता संध्याकाळ झाली. जवळजवळ 4-4:30 वाजले. तर आता मी इथे पोचलो तर ते बोलले इथून मला बुकिंग भेटली आहे, इथून भरून सिंधुदुर्गात झाडं घेऊन जायची. तर आता काय लोडिंग होणार नाही, आता डायरेक्ट उद्या. तर आपण तिकडे एक त्यांचं गेस्ट हाऊस आहे, जाऊन बघूया राहायला देतात काय, रिक्वेस्ट करूया. हे बघा इथे एक गेस्ट हाऊस आहे, केरला फॉरेस्ट नर्सरी. बघूया आतमध्ये जाऊन काय म्हणतात ते. एकदम इथे आलो आहे त्यामुळे माहिती आहे थोडंसं मला. इथे राहिलो आहे त्यामुळे बघूया आता तिथे जाऊन काय होतंय. भेटला रूम तर ठीक आहे, असं वाटतंय कुठच्या जंगलात घुसलं आहे. आतमध्ये त्यांचं काय म्हणतात ते रिसेप्शन आतमध्ये. हे बघा ते हॉटेल आहे, समोर दिसतंय ना, हे समोर दिसतंय ते हॉटेल आहे. आपण तिथे जाऊनच चौकशी करूया. त्याला परमिशन भेटली आहे. त्यांचा रेफरन्स घेतला. डॉक्टर श्रीकुमार म्हणून कोणतरी आहेत, सर आहेत मोठे. तर तिथे मी ना परमिशन घेण्यासाठी, परमिशन म्हणजे त्यांना सांगत होतो की असं असे डॉक्टर श्रीकुमार त्यांच्या रेफरन्सने म्हणून. तर तेवढ्यात तिथे टी व्ही चालू होती. तर त्या टी व्हीवर पण डॉक्टर श्रीकुमार कोणतरी न्यूज चॅनलमध्ये टाकू होते. म्हणजे काय को इन्सिडन्स. मी लगेच हसलो, त्याला तो पण हसायला लागला. चला बॅग वगैरे घेऊन तिकडे जाऊया. आय डी द्यायला पाहिजे त्यांना. चला आय डी देतो त्यांना. गाडी इथे लावली आहे आणि अशी काहीशी प्रॉपर्टी आहे. बघूया. मी एक सिंगल बेड घेतला आहे डॉर्मेटरीतला. इथे शूट करायला अलाउड आहे की काय माहिती. गाडी एंट्री झाली आहे आणि आपल्याला हे बघा असा बेड भेटलाय. हा एक बेड आहे, बस झालं. वरती फॅन आहे, चेअर आहे आणि इथे वॉशरूम आहे. चला पहिल्या आधी आंघोळ करून घेतो. सगळ्यात आधी आंघोळ मस्त. 3-4 दिवस झाले आंघोळ केली नाही आहे. आंघोळ करणार आहे, मस्तपैकी फ्रेश होणार आहे आणि मग पुढे दोन्ही शर्ट, टी शर्ट, पॅन्ट सगळं काही धुतलं आहे मी. जरा आड पडतो म्हणजे आड पडून एडिटिंगला बसणार आहे आता. नंतर आपण जेवणाला जाताना तुम्हाला सांगतो, दाखवतो तुम्हाला कसं आहे हे. असं मी कुठच्या रूममध्ये जात नाही, कोणतरी असणार आहेत. सगळीकडे फॅन आहेत, इथे बसायला जागा आहे. वॉशरूम मस्त स्वच्छ वॉशरूम आहे. पाणी आधी गरम पाणी आलं त्यामुळे टेन्शन नाही. मस्तपैकी आंघोळ केली. 2-3 वेळा साबण लावून आंघोळ केली. जवळजवळ 3-4 किलो वजन कमी झाल्यासारखं वाटतंय आंघोळ केल्यावर. आणि मी आता कुठे आहे माहिती आहे, तुम्ही इथे मी लास्ट टाईम म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ना, 2-2.5 वर्षापूर्वी आलेलो. तर पिची डॅम म्हणून सर्च करा, तुम्हाला जर बघायचं असलं ना तर पिची डॅम म्हणून
सर्च करा केरला. आता काय मी ती जवळच आहे 2 किलोमीटरवर, पण आता मला जायची अजिबात इच्छा नाही आहे. भरपूर दमलो आहे मी. आता रेस्ट करणार आहे मस्तपैकी आणि उद्या गाडी भरून आपण आपल्या रिटर्नचा प्रवास करूया, परतीचा प्रवास करूया. आज माझा 4था दिवस आहे. 3 दिवस लागले मला तिकडून यायला खाली करून. त्रिवेंद्रमपासून आता मी पिची डॅमला 270 का 80 किलोमीटर आलो आहे रिटर्न. मागे आलो आहे आपल्या साईडला. बघूया कसा होतोय हाही प्रवास. पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी. पाठ टेकल्यावर एवढं भारी वाटतंय माहिती. भेटूया थोड्याच वेळात. जेवायला जाणार ना त्यावेळी भेटूया. तोपर्यंत एडिट करतो. हॉटेलच्या मध्येच गार्डन आहे बघा आतमध्ये. मी आता जेवण करायला जात होतो, ते रिसेप्शनवर जे माणूस आहेत ना ते बघा गेले तिकडे. तर मी जस्ट दरवाजातून बाहेर आलो आहे. ते दुसरं कुठच्या कस्टमरचं ना जेवण आणण्यासाठी गेले. तर मला बोलले तुला पाहिजे का आणू काय. तर मला आणा म्हटलं. ते चिकन आणू की काय. चिकन नको म्हटलं, मला इथे या साईडला ना चिकन वगैरे खायची इच्छा नाही. ते बोलले व्हेजमध्ये चिली गोबी, ते त्या दिवशी खाल्लेलं ना तसंच काहीतरी आहे. ते चिली गोबी आणि परोटा घेऊन येतो बोलले. येऊ दे एवढं लांब कुठे जाणार, टेम्पो घेऊन जावं लागणार. जवळ नाही आहे इथून, जवळजवळ 3-1 किलोमीटर आपल्याला जावं लागणार होतं. बरं झालं आणतायत ते. पण मी तिथे लॉबीत बसून ना एडिट करूया. तिथे खाली बसलेलो मी ते बेडवर. थंडी लागायला लागली तर फॅन मी बंद नाही कशाला केला, तर कपडे वाळत घातले, ते वाळणार नाही तर म्हणून मी वरती आलो. इथे सोफ्यावर बसूया आणि एडिट करूया. भूक लागली आहे बऱ्यापैकी, कारण दिवसभर मी काहीच खाल्लं नाही आहे. दिवसभर मी म्हणजे सकाळी ते डोसा नाश्ता केला आहे, चहा पिला आहे, मध्ये एकदा चहा पिला आहे, चहा आणि बिस्किट खाल्लेलं, बाकी काहीच खाल्लं नाही. त्यामुळे बऱ्यापैकी भूक लागली आहे मला. ते आले ना की तुम्हाला दाखवतो काय घेऊन आले. खूप जोरात पाऊस लागतोय, खूप जोरात दिसतंय. ते गेले ते रेनकोट पण घालून गेले नाही आहेत. ते आता कसे येणार, भिजून नाही आले पुरे. खूप मोठं हॉटेल आहे, गव्हर्नमेंटचं आहे, पण कोणाचं तरी रेफरन्स तरी लागतो, नाहीतर परमिशन घ्यावी लागते. आणि मस्त आहे, चांगलं आहे, स्वच्छ आहे. आणि बघा असं काहीचं हॉटेल आहे. त्यांना रूम विचारले ना तर रूमचे त्यांनी 1000 रुपये सांगितले. 1000 रुपये म्हणजे काही जास्त नाही आहे, मस्त आहे. ते जेवण घेऊन आले पण पूर्ण भिजून आले. चिली गोबी घेऊन आलेत ते, आणि भरपूर क्वांटिटी होती. मी काढली त्यांना, थोडंसं काढून ठेवलं आहे भरपूर. एक कार्टून म्हणजे भरपूर झालं आहे. चला चिली गोबी खाऊन घेऊया. दिवसभरान जेवणार आहे आता मी. झोपायला जाऊया. जेवण झालं आहे मस्तपैकी, पोटभर ब्लँकेट घेतलं. ब्लॉग एडिट झाला आहे आणि आता 10:30 वाजले. झोपूया. भरपूर दमलो आहे, भरपूर मस्त. आता 3-4 दिवस गाडीमध्ये त्या सीटवर झोपतो आहे. प्रॉपर झोपलो नाही आहे. 3 तास 4 तास एवढाच झोपलो आहे. आता मस्तपैकी 6-7 तासात 7-8 तासाची झोप घ्या. 10:30 सकाळी 8ला आपल्याला ते जायचं आहे. गुड नाईट. Good morning.
कपडे मस्त सुकलेत. अरे वा, बाहेर ना प्रचंड पाऊस पडतो. आता 7:15 वाजले. ब्रश वगैरे करून घेतो, फ्रेश होतो आणि आपल्याला 8 वाजता तिथे पोचायचंय. हे पॅन्ट वगैरे मस्त सुकली, वाळल्यात बऱ्यापैकी. युनिफॉर्म वगैरे घातला नाहीये कारण इथे जवळच बाजूलाच गाडी भरायची आहे. गाडी भरून झाली की आपण युनिफॉर्म घालूया. 7:45 वाजले. व्यवस्थित केलाय मी. बाय. काही विसरलो तर नाही ना. मॉर्निंग. हाँ जा रहे रिसेप्शनवर आहे ना, त्याला काहीतरी देऊया. रात्री तो माझे जेवण वगैरे तोच घेऊन आला. 100 रुपये देतो तुम्ही. ये इधर रिसेप्शनिस्ट बोल के. नाम क्या है? जाफर. ठीक है, थँक्यू. घेत नव्हते तिथे ठेवून आलो मी. रिसेप्शनच्या त्याच्यावर ठेवलंय. मस्तपैकी रात्री झोप झाली. आता पाऊस, एवढा पाऊस, तुफान पाऊस लागत होता. मी बाहेर आलेलो चार्जर न्यायला. काय मस्त आहेत बघा, मोठी मोठी झाडं आहेत इथे. काहीसा असा एरिया आहे. चला जाऊया आपण आपल्या प्रवासाला. इथे एक मला झाड दिसलं. थांबा जरा मागे घेतो. हे झाड दिसतंय, केवढा मोठा बुंद आहे बघा. बाप रे, किती वर्षापूर्वीचं असेल विचार कर. हे बघा, खूप मोठं झाड आहे, खूप मोठं. म्हणजे कमीत कमी जर अशी म्हणजे मिठी मारायची झाली तर कमीत कमी 1, 2, 3, 4 ते 5 माणसं जर राहिली तर त्या झाडाला मिठी मारू शकता. एवढं मोठं झाड आहे. खरंच इथले केरळमध्ये ना, केरळ कर्नाटकात ना झाडं राखली आहेत या लोकांनी. जंगलं राखली आहेत. म्हणजे डेव्हलप झालं आहे इकडे, पण सगळं राखून त्यांनी सगळं हे व्यवस्थित केलं आहे. मी लास्ट टाइम तिकडे याला कुठून माहिती आहे, मँगलोरमधून ह्याला गेलेलो, बँगलोरला. तर त्यावेळी मला एक घाट लागलेला, एवढा मोठा घाट, हसन म्हणून घाट आहे. तिथे पण अशीच मोठी मोठी झाडं दिसत होती. कितीतरी मोठी झाडं, विशाल एकदम आणि मस्त. कारण त्यांनी जंगलं राखली आहेत. आपल्या इकडे जंगल तोड करून बिल्डिंगा बांधतायत. काय बोलून फायदा नाही आहे. काहीशी हे बघा, हे गेस्ट हाऊस आहे आणि आपल्याला गाडी इथेच भरायची आहे. पुढे राईट साईडला, या साईडला, इथे त्या रस्त्याच्या पलीकडे भरायची आहे. त्यामुळे मी युनिफॉर्म नाही घातलाय. बघा, हा पीची डॅमला रस्ता जातो आणि हा सरळ त्रिशूर लेफ्ट साईडला. इथले बस स्टॉप आहे बघा. लोक बसची वाट बघतायत इथे. फायनली पोचलोय मी 8 वाजता. ही काहीशी अशी आहे. बघूया आता कधी भरतायत ते. जाऊया तिकडे. आपली गाडी भरायला सुरुवात झाली आहे. बघा, अशी काहीशी झाडे आहेत. इधर खाली मलयालम भाषा में, मलयालम में बात करते हैं. हाँ, ओनली मलयालम. नेक्स्ट टाइम आने के बाद सीख के आता. व्हिडिओ करके रखतो. पुढच्या वेळी येणार ना त्यावेळी मल्याळम शिकून येईल. ते म्हणतात मल्याळम मध्ये बोला म्हणतात.
पेरे हाँ? पेरे पाटीसियर नहीं नहीं, गंधार 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 पेरा ഗാന്ധാറാണോ गंधार गंधार നഴ്സറി ആണോ അവിടെ അത് പറഞ്ഞു നഴ്സറി ये ഇതിന്റെ തന്നെ नर्सरी नर्सरी ബിസിനസ് कुछ समजत नाहीये मला भाषा त्यांनी बोलतोय त्यांची 2 तास होत आलेत आता गाडी लोडिंग होते 10 वाजले आता आणि इथली लोक आहेत ना ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतायत पण त्यांना हिंदी येत नाही मला त्यांची भाषा समजत नाही त्यामुळे खूप असा प्रॉब्लेम होतोय ते म्हणतायत तुमच्याशी बोलायचंय तो एक आहे तो हिंदी थोडा थोडा बोलतोय मला पण भूक लागली आता मला लवकर जर भरली असते ना 10 वाजले काहीच खाल्लं नाही ना चहा नाश्ता काहीच नाही लवकर भरून जाऊ दे लास्ट आता ना चालत चालत तिथून मेन रोडपर्यंत आलो त्यांच्या एंट्रन्सला आणि एंट्रन्सला तुम्हाला दाखवतो आहे बघा काहीसं असं बनवलं आहे आजी आजोबा आणि नातू झाडं लावायला दाखवायचं म्हणजे चांगला संदेश दिला आहे यांनी नातवाला शिकवतायत झाडं लावायला तुम्ही पण आपापल्या जे लोक बघतायत त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला झाडं लावाच पर्याय नाही आहे भरपूर झाडं लावा तर फायनली माझी गाडी पॅक झाली म्हणजे पूर्ण भरली आहे गाडी पॅक करून घेतो गाडी आणि नंतर मी इथून बाहेर पडणार त्यांच्याकडे पेमेंट वगैरे ते ऑनलाईन काहीतरी करणार आहे आणि काहीच समजत नाही त्यांच्याशी कसं बोलायचं तेच कळत नाही लँग्वेज बॅरियर खूप प्रॉब्लेम होतो लँग्वेजमुळे आणि पॅक करून घेतो आणि नंतर बोलतो तुला गणपती बाप्पा मोरया 12 वाजलेत 12 वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे आणि बऱ्यापैकी वजन आहे सगळी मातीच आहे कारण ते झाडांना वजन म्हणजे आता पावसामुळे ना माती ओली आहे ना त्यामुळे वजन बऱ्यापैकी आहे आता किती आहे काय सांगता येत नाही गाडी चालवताना जाणवते सगळ्यात पहिला आधी कुठेतरी हॉटेल बघून पोटभर काय पण खाणार आहे जे काय भेटेल ते खरंच भूक लागली आहे भरपूर बघूया आता आपला कसा प्रवास होतोय देवाचं नाव घेऊन निघालोय ते एक इंडियन ऑइल पंप आहे तिथे डिझेल फुल करतो डिझेलचा रेट 95 रुपीज 18 हाँ हाँ सीधा सीधा अभी मैंगलोर होके मैंगलोर उसके बाद गोवा चला पाठीमागे इथे एक हॉटेल दिसलं मला जाऊन काहीतरी खातो पोट भरल्यावर मला सुचेल काहीतरी व्यवस्थित आता आपल्याला जवळजवळ 2 दिवस प्रवास करायचा आहे त्यामुळे बघूया पावसामुळे ना रूट दुसरा दाखवतोय त्यामुळे जरा टेन्शनमध्ये आलोय बघूया चला पहिला आधी पेट पूजा कर नाश्ता करायला आलो मला जेवण भेटलं बघूया कसं आहे यांचं जेवण पापड भात उकडा भात आहे बघतो जेवण बघूया कसं ओके जेवण चांगलं आहे मस्त ऑमलेट पण येतो पाऊस भरपूर पडतोय बाहेर भरपूर पाऊस पडतोय दिवसानंतर भात जेवतोय 3 दिवसानंतर हा मी मस्तपैकी जेवलोय मस्तपैकी पोटभर भात जेवलोय खूप दिवसांनी म्हणजे आता आजचा 4-5वा दिवस 5व्या दिवशी 5 दिवस झाले मी भात जेवलो नव्हतो सहज हॉटेलमध्ये गेलो तर बघितलं तर राईस प्लेट दिसली मला द्या म्हटलं ते ओके होती नाव ठेवत नाही चांगली होती मस्त जीव शांत झालाय आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया 1:45 झाला मी अजून जास्त लांब नाही 2-3 किलोमीटर आलोय आणि मोबाईल स्विच ऑफ झालेला मोबाईल चार्ज करतोय हे ते म्हणजे वेळ गेला 1:45 झालेत आता पुढे दिसतोय तो तिकडे कोईमतूर हायवे कोईमतूर या साईडला कोईमतूर आपल्याला या साईडला जायचं आहे त्रिशूरवरून इथली नावं आधी लक्षात रे कोझिकोडला जायचं
बरोबर 4 वाजले. मी जवळजवळ 1-2-3 तास गाडी चालवली. 2-3-4 हां 3 तास गाडी चालवली. आणि हा मॅप मला बरोबर आता 1-1.5 किलोमीटरवर आपला नॅशनल हायवे 66 लागणार आहे. फिरवून म्हणजे सगळे शॉर्टकट गावागावातले रस्ते दाखवत मला या रोडला आणून आपटणार आहे. आता कसा रोड भेटेल शेट यार. हे आतले रस्तेच चांगले होते. हे बघा हे ब्रिज आहे. आता मी या हायवेला लागणार आहे. इथून लागायच्या अगोदर ना मला एक शॉप दिसलं. इथे छोटंसं शॉप आहे. चहा पिऊया तिथे जाऊन. चहा आहे त्यांच्याकडे. चहा आणि ब्रेड घेतलाय. चांगला आहे चहा. छोटंसं दुकान आहे बघा. आणि अंकल काका आहेत ते चहा बनवून विकतात इथे. दुकान पण छोटंसं बिझनेस आहे. हायवे त्या साईडला आहे. हा सर्व्हिस रोड आहे. काहीसा असा हायवे आहे. त्या दिवशी आम्ही ह्या हायवेने गेलेलो. मस्त आहे. चला मी आता सर्व्हिस रोडला आहे. आता पुढे जाऊन त्या हायवेला लागेल. हायवे बघितला का भारी वाटतं. मस्त रोड आहे. हा हो इथून आपल्याला हायवे जायला भेटणार आहे. हा भारीच वाटलं. तेव्हापासून असा रस्ता शोधत होतो मी. हायवे आपल्याला ना थोडासाच भेटला. म्हणजे 5-6 किलोमीटरचा. मी वाटलं 50 किलोमीटर जाईल. आणि आता इथून ना युटर्न घ्यायला लावतोय. कुठे पाठवतोय काय माहिती. ओके मला कुठे घेऊन आला आता कळलं. त्या दिवशी मी या हॉटेलात नाश्ता केलेला येताना. हे बघा हे हॉटेल ते बरोबर त्याच रस्त्याला. म्हणजे त्या दिवशी सेम इथूनच गेलेलो मी जाताना. चेम्मत म्हणून गाव आहे. चेम्मत. इथल्या लोकल बस बघा कशा आहेत. चेम्मत इथून आता हे ट्रॅफिक डायव्हर्ट केलं आहे. हायवे बंद आहे. आता पुढे परत हायवेला लागणार थोड्याच वेळात म्हणजे बऱ्यापैकी फिरवणार इकडे. इकडे केरलामध्ये ना ॲम्ब्युलन्स एवढी खतरनाक चालवता काय विचारू नका. तर एका जीवाचा एक जीव वाचवण्यासाठी किती जणांचे जीव धोक्यात घालतात हे लोक. सोडून घालतात अक्षरशः. काहीतरी खतरनाक बघून भीती वाटते. इकडे ना एवढं ट्रॅफिक लागलंय पण एकही गाडी ओव्हरटेक करत नाहीये. डिसेंट एकदम ट्रॅफिक. अजिबात कोणी ओव्हरटेक करत नाहीये. शांत. हॉर्न वाजवत नाहीये. म्हणजे शिका काहीतरी यांच्याकडून. म्हणजे शांतपणे राहिले आहेत बघा सगळेजण. नाही तर आपल्याकडचे आहेत जरा असं पेशन्स नाही. लगेच बाहेर काढणार आणि जाणार पुढे. साडेसहा वाजलेत आणि आता मी पलोरमा काहीतरी असं आहे तिथे पोहोचलोय. पुढे कन्नूरमध्ये ना ट्रॅफिक दाखवतोय भरपूर. जरा साईडला घेतली. आपली MH गाडी आहे ना. हे बघा मगाची जी MH गाडी होती ती बघा ती पण थांबली आहे. तो पण थांबलाय. त्याला जाऊन विचारलं तर तो सकाळी निघणार आहे 4 वाजता. मी म्हटलं एवढं उशीरपर्यंत मी नाही थांबणार आहे. पाऊस पडला. तर मी आता निघतो. 1-5 मिनिटं थांबलो इथे. चला निघूया आपण हळूहळू मँगलोर गाठूया. पुढे ट्रॅफिक भरपूर दाखवते. काय करू थांबून तरी काय करणार आहे. चला हळूहळू जाऊया.
प्रचंड पाऊस लागतोय, प्रचंड, भयंकर, भयानक. मस्त वाटतंय पावसात गाडी चालवायला. मँगलोर 190, कन्नूर 48 आहे. हे बघा इथे सर्व्हिस रोडला टाकावी लागणार गाडी. काहीच दिसत नाही यार. मॅप मध्ये ना इथे हेवी ट्रॅफिक दाखवते. कुठे ट्रॅफिक? अरे यार. नॅशनल हायवेची अशी कंडिशन आहे, अजून रस्ता झाला नाही आहे, त्यामुळे कशी गाडी चालवावी लागते बघा. हॅलो गडकरी साहेब, लवकरात लवकर हायवे बनवा. निदान 2026 मध्ये तरी पूर्ण व्हायला पाहिजे आपला हायवे. पनवेल कोकण पट्ट्याचा. कोकण म्हणजे आपला सिंधुदुर्गच नाही तर कन्याकुमारीपर्यंत. आत्ता लागलं ट्रॅफिक हे बघा. इकडे ना हे बघा, आपल्याकडे KFC असते, इथे AFC आहे. AFC दिसते, AFC. बराच वेळ मागासपासून गाडी चालवतोय. रस्ता सर्व्हिस रोड, चांगला रोड नाहीच आहे, नॅशनल हायवेलाच आहे. आणि आता इथे ना भरपूर ट्रक वगैरे थांबलेत आणि मागे हॉटेल आहे. ट्रक गाड्या थांबलेत म्हणजे चांगलं असणार जेवण. आपण हे जेवण करूया. आता जवळजवळ 9, 9:30 झालेत. याच्या पुढे परत कुठे जेवण भेटणार. मागे सेफ गाडी बघतो लावायला भेटते का, कारण पाऊस पडतोय. जेवढं जवळ लावेल तेवढं चांगलं आहे, कारण नाही तर भिजणार आहे मी. बरोबर ढाब्याच्या बाजूलाच लावली आहे. ढाबा आहे की काय माहीत नाही, तिथे जाऊनच समजेल. चला पटकन जाऊया, काहीतरी खाऊया. असं काही आणून दिलंय. परोटा आहे, ही कसली ग्रेव्ही आहे काय माहिती, खाऊन बघूया. कसली तरी ग्रेव्ही आहे, चांगली आहे. ऑमलेट चांगलं आहे. यांना ऑमलेट घेऊन येणार ते. ओके बरं झालं थांबलो, ते चांगलं भेटलं. गर्दी भरपूर आहे इथे, बऱ्याच गाड्या लागल्या. गरमागरम ऑमलेट आणून दिलं आहे त्याने. मस्त होतं हॉटेल, जेवण चांगलं भेटलं आपल्याला. 9:30 वाजून गेले आता बरोबर. आणि मी माहेला आहे. हे माहे जे एरिया आहे ना, तो मला वाटतं युनियन टेरिटरी लागतो, त्यामुळे इथे डिझेल स्वस्त आहे. 84 काहीतरी रुपये, म्हणजे 10 रुपये स्वस्त आहे. मी तिकडे 95ला डिझेल टाकलं, इथे जवळजवळ 84-85 रुपये इथे. तर इथे सगळे जे ट्रक लागलेत ना, ते सगळे इथे डिझेल टाकतात असं माझ्या मित्र असं मला बोलला. पण मला काय डिझेल टाकायचं नाही, माझ्या गाडीमध्ये आहे, जाईल माझी गाडी मँगलोरपर्यंत. मँगलोरमध्ये मग आपण फुल करूया. तर चला आता आपला प्रवास सुरू करूया हळूहळू. मस्त पोटभर जेवण झालं आहे. ऑमलेट घेतलेलं आणि ते ग्रेव्ही आणि परोटा, बस झालं. आणि बरंच काही होतं तिथे, सांगत नाही तुम्हाला. पण काय करणार, पर्याय नाही आहे. जेवायचं तर आहे, भूक लागली आहे म्हणजे बाकी विचार नाही करायचा. चला निघूया. मँगलोर इथून 160 किलोमीटर दाखवतो. कन्नूर आता येणार आहे 3 किलोमीटरवर. 11 वाजलेत आणि आता जांभळे आळस यायला लागलेत. त्यामुळे आता एक चहाचा एक ब्रेक घेऊया कुठेतरी. चहाचे पाऊस पडतोय त्यामुळे जरा प्रॉब्लेम, कुठे थांबायला जरा त्रास होणार. टपरी एकदम जर रस्त्याला लागूनच असली ना तर एक काम बरं होईल, चहा पिऊया एक मस्तपैकी कडक चहा. 11:30 वाजलेत मित्रांनो. आणि ओके कुठे पोचलो माहिती आहे, काय विचित्रच नाव आहेत, राहू दे. तर कुठेतरी पोचलो आहे आणि इथून मँगलोर बरोबर 115 किलोमीटर आहे. तर चहा प्यायला आहे बघा इथे.
एक जे हॉटेल आहे किनारा रेस्टॉरंट, तिथे जाऊन चहा पिऊया. पहाट 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 म्हणजे कणा दुखतोय, कणा जाम वाट लागली आहे पाठीची. म्हणतोय बस झालं, किती चालवशील गाडी. पण आपल्याला कर्नाटकात जायचं आहे. इथे केरळमध्ये, केरळ एकदा क्रॉस करूया, मँगलोरमध्ये जाऊन आपण झोपूया. पटकन चहा पिऊन येतो. चहा प्यायला जाणार पण पाऊस पडतोय भरपूर. चला जाऊया, तरी जाऊच. चहा बनवायची पद्धत बघितली म्हणजे चहा एकदम स्ट्रॉंग कडक असतो, मस्त. पाठ दुखायला लागली, जरा पाठ टेकली तर एक 5 मिनटं थांबतो आणि मग निघूया. चहा पिऊन झालाय. कंटिन्यू गाडी चालवलो सकाळपासून, सकाळ नाही दुपारी 1-1:30 वाजल्यापासून जेवण झालं आणि कंटिन्यू चालत चालत आता इथपर्यंत पोहोचलो आहे. आता आपलं काही जास्त नाही, 115 किलोमीटर अंतर राहिलं आहे, त्यामुळे ते होईल कवर. जरा 5 मिनटं पाठ टेकतो. हे बघा, कंबर दुखायला लागली आहे भरपूर. बरोबर 12 वाजले आणि मी निघालो. आता 12 वाजता बघूया कुठे किती वाजता पोचतोय. हा बघा, परत आपल्याला हायवे लागला. इकडे ना हे हायवेचं काम न झाल्यामुळे मध्येच आतमध्ये आतल्या रोडला टाकावी लागते गाडी, परत हायवे भेटतो. हा आपला NH66 काम झालंच नाही. रात्री 12 नंतर इकडे वाटतं कोण गाड्या चालवत नाही वाटतं. या लेनमध्ये ना मी एकटाच चालतोय, एकही गाडी दिसत नाही आहे मला, पुढे नाही की मागे नाही. 1:15 वाजला आहे मित्रांनो, आणि आपण एक 10-15 किलोमीटर कासरगोड आहे. थोड्याच वेळात कासरगोडला पोहोचणार आहे. कासरगोड परत एकदा आम्ही हायवेला लागतोय. आता आपण कासरगोडमध्ये पोहोचलोय. लेफ्ट साईडला हे बघा, हे सगळे कंटेनर जात आहेत ना. लेफ्ट साईडला मँगलोर, हा बघा समोर बोर्ड पण आहे. शेवट आपल्याला खूप सुंदर असा रस्ता भेटलाय, मस्त एकदम शेवट. मँगलोरला पोचता रस्ता मला वाटतं कंप्लीट झाला आहे. तर बरोबर 2:21 आपण केरळातनं कर्नाटकात एंट्री करणार आहे. आय थिंक हाच टोल आहे जो केरळ कर्नाटकची बॉर्डर आहे. इथे कोणच नाही आहे, पोलीस नाही आहेत, काही नाही आहे. डायरेक्ट बॉर्डर तोडून या टोलवर आलो आहे. टोल क्रॉस करून आपण झोपूया. या टोलचं नाव आहे उडुपी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड, तलापडी टोल, तलापडी. आणि अशा प्रकारे आपण कर्नाटकात एंट्री करतोय. 1, 2 आणि 3. चला उडा बाबा, एकदा उडा. अरे वा, आता गाडी कुठे लावू? गाडी लावायला जागा शोधूया. 1 मिनिट. हा, तर फायनली मी कर्नाटकात एंट्री घेतली आहे आणि सुटकेचा श्वास घेतलाय. तर का म्हणून विचारताय, तर का सांगतो तुम्हाला. मला पूर्ण आता जवळजवळ 4-5 दिवस झाले, 5-6 दिवस, 5 दिवस हा, मी केरळ फिरतोय. केरळच्या त्रिवेंद्रम पासून टिल इथपर्यंत आता मी सगळं पूर्ण केरळ फिरून
आता परत मँगलोरमध्ये पोहोचलोय. टीपी मला भेटला नाही. स्टेट परमिट जे असतं ना ते ऑनलाईन भेटलं नाही. आणि त्या दिवशी तुम्ही मागच्या फर्स्ट जो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की मला टीपी इथेही भेटला नाही, म्हणजे बॉर्डरवर केरळच्या. तर देवाचं नाव घेत 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 पूर्ण प्रवास केला आणि आता इथे येऊन थांबलो. एकदाही पोलीस भेटले नाही. पोलीस भेटले नाही म्हणजे काय कोणाच ठाऊक नाही भेटले. खरंच भेटले पण विचारलं पण नाही मला. एका ठिकाणी एका गावात मी घुसलेलो, गावात म्हणजे तर आणि नेमके पोलीस होते असे टर्नवर होते पुढे, आणि समोरून माझ्या गाडी सेम दोस्त अशोक लेलंड दोस्त गाडी पास होत होती. तर त्याने मला लाईट दिली, पासिंग लाईट दिली. तर मी समजलो आपले ड्रायव्हर भाऊ सगळ्यांना माहीत असेल, म्हणजे पोलीस असले की तिकडनं येणाऱ्या गाड्याला लाईट देतात, म्हणजे आमचा तो सिग्नल आहे. ड्रायव्हर लोकांना बरोबर समजतो. त्याने लाईट दिली. मला पटकन समजलं की हा पुढे पोलीस आहेत. तर मी थोडासा असा पास झालो तर दिसले मला 10-12 पोलीस होते. मी लगेच राईट टर्न घेतला. राईटला एक गल्ली गेलेली, त्या गल्लीत टाकली गाडी. तर तिथून थोडासा 1 किलोमीटर फिरून त्या पोलिसांच्या पुढे रस्ता बाहेर पडत होता, तसा मी बाहेर पडलो आणि तिथे सुटलो. त्याच्यानंतर मला कुठेच म्हणजे भेटले पोलीस पण हात नाही दाखवला. तिथे मला हात थांबवलं असतं, कारण बऱ्याच गाड्यांना थांबवत होते तिथे. तर असा झाला माझा प्रवास. तर आता झोप येत नाहीये, तरी पण मी जवळजवळ 2-2:30 वाजलेत झोपतो. पूर्ण दिवसभर दगदग झाली आहे, गाडीच चालवली आहे भरपूर. सकाळी उठलोय लवकर 7 वाजता, त्यामुळे आता मी आराम करतो. उद्या सकाळी उठून आपला सिंधुदुर्गचा प्रवास करणार आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्या उद्याचा पण नेक्स्ट ब्लॉग जो येणार आहे ना तोही बघा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.